नागपुरातील शिवनगर वनदेवी चौक परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी यशोधानगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा मित्र सय्यद इक्रम सय्यद मुस्ताक याचा आरोपी विक्रांत याच्याशी पैशांच्या व्यवहारावरून वाद होता। 20 जुलै रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता माजरी पुलावरून वनदेवी चौकाकडे जात असताना आरोपी विक्रांत व त्याचा साथीदार अज्जू उर्फ घनश्याम वय 31 यांनी दुचाकीला मागून धडक दिली आणि त्यानंतर त्याला खाली पाडले। त्यानंतर विक्रांतने चाकूने पोटावर व पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले। या प्रकरणी यशोधानगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 543/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत पाटील करीत आहेत। पोलीस ठाणे यशोधरानगर येथे दिनांक 20/7/2026 रोजी अपराध क्रमांक 543/2026 कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामधील जो फिर्यादी आहे हा शिवनगर वनदेवी चौकात राहणारा आहे। त्याचा जो मित्र आहे सय्यद इक्रम सय्यद मुस्ताक हा त्याचा मित्र असून त्याचे आणि याचे पैशाच्या देवाणघेवाणीचा वाद होता। सदर वादातून काल रात्री 11:30 वाजता हे आपल्या मित्रासोबत बाईकवर वनदेवी चौकाकडं माजरी पुलावरून जात असताना यातील जो आरोपी आहे इक्रम व त्याचा एक मित्र अज्जू उर्फ घनश्याम जगतीर वय 31 वर्ष हा पाठीमागून आला आणि त्यांनी गाडीला धडक देऊन फिर्यादीला खाली पाडले व इक्रमने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने त्याच्या पोटावर पाठीत आणि बगलेत वार करून जखमी केले। त्याच्यावरनं पोलीस स्टेशन यशोधनगर येथे गुन्हा दाखल असून त्याचा तपास PSI अनंत पाटील हे करीत आहे। सदरचा वाद हा जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीवरला आहे। ह्याच्यामध्ये जो आहे सय्यद इक्रम सय्यद मुस्ताक हा काल रात्री अटक करण्यात आला असून त्याला आज रोजी मान्य न्यायालयात PCR कामी पाठवण्यात आले आहे। ह्याच्यामध्ये सखोल तपास करून अन्य जो फरार आरोपी आहे अज्जू उर्फ घनश्याम जगतीर याचा शोध चालू असून आणखीन कोणी आरोपी याला सामील आहे याचा सुद्धा आमचे तपास पथक तपास करीत आहेत।